प्रशासनानं मौदा तालुक्यातील 6 रेती घाटांचे काही दिवसांपूर्वी लिलाव केले आणि संपूर्ण प्रक्रियेअंती रेती घाट लिलाव घेणाऱ्यांच्या स्वाधीन केले। घाट कंत्राटदारांना शासनाच्या वतीनं सर्व नियम समजावून सांगण्यात आले। मात्र घाट मालकांकडून शासनाच्या बहुतांश नियमांची सर्रासपणे पायमल्ली सुरू आहे, तर महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। मौदा तालुक्यातील काही घाट कन्हान नदी तर काही सांड नदीवर आहे। लिलावानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मोजमाप आणि सीमांकन करून सर्व घाट लिलाव घेणाऱ्यांच्या स्वाधीन केले। या घाटांचा ताबा देण्यापूर्वी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधितांना रेती उपसा, वाहतूक आणि साठा याबाबतचे शासकीय नियम समजावून सांगितले होते। त्यांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार अशी लेखी ग्वाही दिल्यानंतरच प्रशासनानं त्यांना रेती उपशाला अधिकृतरित्या परवानगी दिली। मात्र प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली होत असल्याचं समोर आलं आहे। प्रत्यक्षात घाट मालकांना घाटात सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या काळात रेती उपसा करण्याला नियमानुसार परवानगी दिली आहे। मात्र घाट मालक रात्रभर रेती उपसा करत असून रेतीची वाहतूक 24 तास सुरू असते। रात्री 10 नंतर रेती उपशाला वेग येतो। घाटातील रेती मजुरांकरवी काढणे बंधनकारक असताना घाट मालक सर्रासपणे JCB आणि पोकलेनच्या मदतीनं रेतीचा उपसा करत असल्यानं ते खुलेआम नियमांची पायमल्ली करत आहे। त्यामुळे पोलीस विभाग आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला आहे।